विठ्ठल आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय भाग्यवान माणसाची लक्षणं सांगतात. काय सांगतात? भाग्यवान माणसाची लक्षणं सांगतात. तुकोबाराय म्हणतात, जो देवाची भक्ती जाणतो, ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे, तो भाग्यवान आहे, दैववान आहे. महाराज बघा, जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. किती? बोलत जा. 4. हां, म्हणजे मला पुढं जायला नाही तर तिथंच आपण थांबायचं, ते जमणार नाही ना. 4 प्रकारचे लोक असतात बघा. शहाणा, नीट आहे का बरं का, मोजा पण. शहाणा, सामान्य, सर्वसामान्य, अतिसामान्य. किती झाले? 4. बघा, शहाण्या माणसाला काही सांगावं लागत नाही. ज्याला काही सांगावं लागत नाही तो कोण? बोलत जा ना, आवाज माझा येऊ दे ना. ज्याला काही सांगावं लागत नाही तो कोण? शहाणा. बघा, कीर्तनात बसल्यानंतर मांडी घालायला शहाण्या माणसाला सांगावं लागत नाही. ज्याचं दुखते त्याचं ठीक आहे, पण जो धडधाकटे चांगला आहे त्याला मांडी घालायला काय सांगावं लागत? जर शहाणा असेल तर बरं का. सोप्यात सोपं, जास्त मी अवघड शिरत नाही. शहाण्या माणसाला सांगावं लागत नाही. हो, आणि ज्याला सांगावं लागतं तो सामान्य. जो करतो पण भीतीपोटी करतो, सर्वसामान्य. आणि कितीही सांगा ऐकतच नाही, अतिसामान्य. असे 4 प्रकारचे लोक असतात महाराज. त्याच्यातही अजून पुढं मुद्दा आहे. काही ठिकाणी 3 प्रकारचं वर्णन केलंय. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. हो, त्या 3 प्रकारे बघा. अर्ध शहाणा, पूर्ण शहाणा, दीड शहाणा, अति शहाणा. किती झाले? 3 प्रकार. बघा, ज्याला येतं थोडं दाखवतो जास्त, तो कोण? अर्ध शहाणा. येतं 4 आना दाखवतो 12 आना, त्याला काय म्हणतात? अर्ध शहाणा. पूर्ण शहाणा म्हणजे जो ऐकतो जास्त, बोलतो कमी. कमी बोलतो, ऐकतो जास्त, हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. झाडाला जेवढे फळं असतात तेवढं ते झाड असं वाकत जातं का नाही? तसं माणसाला जेवढं ज्ञान होईल तेवढं माणसाने नम्र व्हायला पाहिजे. पण लागतो कोण इथं? शहाणा तो धनी घेतो इथे. आणि तिसरा जो मुद्दा आहे, तिसरा अतिशहाणा, दीड शहाणा. आपल्या मराठीत एक म्हण आहे, काय? अतिशहाणा त्याचा बैल. या म्हणीप्रमाणे अतिशहाणा, दीड शहाणा, असे 3 प्रकारचे लोक असतात महाराज. 4 प्रकारचे लोक असतात महाराज. आणि समाजामध्ये तुम्ही बघा, कितीही प्रकारचे लोक असू द्या, पण किंमत फक्त तिघांनाच आहे. किंमत फक्त तिघांना. धनवान, विद्वान, व्यवहार चतुर. तिघांनाच जगात किंमत आहे. चौथा उपस्थितही नाही ना अस्तित्वातही नाही महाराज. तिघांना धनवान, विद्वान, व्यवहार चतुर. आता धनवानाला किंमत आहेच. ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्या मागं लोक असणारच महाराज. प्रमाणे धनवंता लागी सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंता लागे सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. हो, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडं पैसा आहे लोक त्याला मान सन्मान देणार. ते म्हणणार, पैसा आहे ना, आमचे भाऊसाहेब गावात 1 नंबर. कारण त्याच्याकडे काय आहे? पैसा आहे. रावसाहेब त्यांचा नाद करायचं नाही, त्यांच्याकडे काय आहे? पैसा आहे. पैसा म्हटल्यावर किंमत असणार महाराज. आणि पैसा कमवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणायला झालं वरती काय घेऊन जाणार नाही, पण पैसा महत्त्वाचा आहे. मला सांगा बरं, आता गावकरी मंडळी सप्ताह कमिटीचे लोक, आजचा जो सप्ताह आहे बिन पैशाचा आहे गाव. एवढं मंडप, साऊंड सिस्टीम, कलाकार मंडळी, सगळं एवढं हार तुरे, एवढं सगळं बिन पैशाचं आहे का? पैसा महत्त्वाचा आहे ना. आजचा महाराज बिन पैशाचा आहे का? नाही. मग बरं आहे, असं मी कन्फर्म करून घेत असतो.
म्हणजे जीवनात पैसा महत्वाचा आहे. पैसा म्हणजे काही देव नाही, पण देवापेक्षा कमी नाही महाराज. जीवनात पैसा महत्वाचा आहे. म्हणून तरुण पोरं जे आहेत त्यांना मी नेहमी सांगतो, तुम्ही 10वी पास व्हा, 12वी पास व्हा, BSc करा, MSc करा, ग्रॅज्युएशन करा, पोस्ट ग्रॅज्युएशन करा, पदवीधर व्हा, PhD व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, प्रोफेसर व्हा, सर व्हा, ड्रायव्हर व्हा, काहीही व्हा, शेवटी लोक तुम्हाला एकच प्रश्न विचारणार, तू किती कमवतो, आणि त्यानुसार तुम्हाला वागणूक देणार. ही जगाची वास्तविकता आहे. म्हणून पैसा कमवा आणि नंतर भाषणं द्या. पैसा वगैरे काही नसतो महाराज. हो, पैसा खूप महत्त्वाचा आहे महाराज. ज्याच्याकडं पैसा नाही, काळं कुत्रं पण विचारत नाही. हो, किंमत देत नाही महाराज. हो, तुमच्या हातात जॉब नसू द्या, घरचे पण फुकट चारत नाही महाराज. हो, माणूस जिवंत आहे तोपर्यंत अस्तित्व आहे. मेल्यानंतर 13 दिवसापेक्षा जास्त कोणी रडत नाही. म्हणून हाय तोवर चांगलं जगा महाराज. पैसा कमवा, पण कसा कमवा? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचे करी. चांगल्या मार्गानं कमवा आणि चांगल्या मार्गासाठी त्याचा वापर करा महाराज. विठ्ठल 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 हो, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला किंमत जगात मिळणार महाराज. पण काहींकडं पैसा एवढा असतो पण दान धर्म करायची सवय नाही महाराज. अजिबात नाही महाराज. एकदम कंजूस. बघा, तुम्हाला मी एक उदाहरण देतो म्हणजे समजेल तुम्हाला. एकाच्या घरी एवढा पैसा, ठेवायला जागा नाही, एवढा पैसा, आणि ते गावात गप्पा मारीत बसलं. आणि गप्पा मारताना ते असं म्हणलं, बघा बरं का, गप्पा, श्रीमंताच्या गप्पा, पैसा भरपूर, ठेवायला जागा नाही, पण त्याच्या गप्पा अशा. तो म्हणला मित्रांना, 1.5 महिना झाला, किती, माझी सुपारी संपन्न. किती महिना? टाळकरी मंडळी, किती? 1.5 महिना झाला माझी सुपारी संपन्न. मग दुसरा म्हणला, तू मूर्ख आहे. कोण आहे तू? मूर्ख आहे. 3 महिने झाले, सुपारी संपली नाही. तिसरा बसला होता, तो जरा हुशार होता. कुठला होता? पाचारणेवाडीचाच होता. पाचारणेवाडीचे लोक कसे, म्हणा ना, कसे? हुशारच ना. तुम्हाला काही शंका आहे का? नाही नाही, ते हुशारच. ते तिसरं त्यांना म्हणलं, तुम्ही दोघंही मूर्ख आहे. ते म्हणलं, काय झालं? अरे कंप्लीट 6 महिने झाले, अजून सुपारी फोडली सुद्धा नाही. मग ते दोघं म्हणले, तू सुपारी नक्की खातो का? तो म्हणला, दररोज. तो म्हणला, कसं काय? तो म्हणला, सुपारी टांगून ठेवली, तलब झाली की जीभ फिरवी तू, सुपारी तसंच. मग असे धनवान काय मातीत घालायचे का महाराज? धनवान लई, पण दान धर्म करायची सवय नाही. एकदम दाने कापे हात, नावडे देवीशी मात, नावडे देवीशी मात, नावडे देवीशी मात. दाने कापे हात, आवडे देवीशी मात, आवडे देवीशी मात, आवडे देवीशी मात. आवडे देवीशी मात, आवडे देवीशी मात, आवडे देवीशी मात. दाने कापे हात, आवडे देवीशी मात, आवडे देवीशी मात, आवडे देवीशी मात. दाने कापे हात, नावडे देवीशी मात. दान धर्म नाही, काय नाही, नुसता पैसा कमवायचा महाराज. पण एक गोष्ट लक्षात घ्या महाराज, धनवानाची किंमत आणि झाडाची सावली सारखीच महाराज. बघा, झाडाची सावली सकाळी जरा झाडापासून थोडी लांब, दुपारी खोडाजवळ, संध्याकाळी विरुद्ध दिशेला. तशीच लक्ष्मी चंचळे, सकाळी असेल संध्याकाळी नसेल. आजचा भिकारी उद्या लखपती होऊ शकतो आणि परवा परत भिकारी होऊ शकतो महाराज. म्हणून पैसा कमवा, पण पैशाचा गर्व करू नका. गर्व अजिबात करू नका महाराज. गर्व काय कामाचा
नाही महाराज. बघा तुमच्याकडं भरपूर संपत्ती असेल, पैसा असेल आणि उद्या जर तुम्ही आजारी पडले, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, ICU मध्ये नाकातोंडात नळ्या आहे महाराज, पडू नये, काही कळत नाही. मग तुम्ही कमावलेला जो पैसा आहे, तुम्ही कमावलेली जी संपत्ती आहे ती तुमच्यावर खर्च करायची का नाही हा निर्णय कोण घेतं? बोला ना. पेशंट घेतो का बाहेरचे घेतात? पेशंटला काय माहिती होतं, पडू नये, त्याला कळतच नाही आपण आहे का नाही का काय. निर्णय कोण घेतं? बाहेरचे घेतात. घेतात का नाही? पेशंटच्या हातात काय काय नाही. म्हणून पैसा कमवा, पण आपली माणसं पैशासाठी तोडू, आपल्या माणसासोबत पैशांसाठी भांडू अजिबात भांडू नका. मला आपली माणसं ओळखायला शिका. प्लेटभर शिरा खाता ना, काय काय दिसतं शिऱ्यामध्ये? काजू, बदाम, मनुके. हां मनुके. पण ज्याच्यामुळं शिरा गोड झालाय ती साखर दिसते का? मग नाही का? साखर नाही का? मग दिसते का? नाही. मग नाही का? चालू द्या का 9 पर्यंत. तुम्हाला काजू दिसन, बदाम दिसन, मनुके दिसन, सगळं दिसन, पण साखर दिसत, ज्याच्यामुळं शिरा गोड झालाय ती साखर दिसत नाही. मग तशी काही माणसं साखरेसारखी आपल्या आयुष्यात असतात, दिसत, बोला दिसत, पण त्यांच्या असण्यानं आपलं आयुष्य गोड होत असतं. अशी माणसं जरा ओळखायला शिका महाराज. ते पैशांपेक्षा खूप महत्वाची माणसं असतात महाराज. विठाला 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 हो. पैसा कमवा, पैशाचा गर्व करू नका महाराज. जीवनामध्ये पैशाचा, सौंदर्याचा आणि जी इज्जत आहे या 3 गोष्टीचा कधी गर्व करू नये. कारण पैसा एका झटक्यात, सौंदर्य एका आजारात आणि इज्जत एका चुकीमुळे जाऊ शकते महाराज. म्हणून या 3 गोष्टींचा कधी गर्व करू नका. धनवंताला जगामध्ये किंमत आहे. हो, धनवंताची किंमत आणि झाडाची सावली एकसारखी महाराज. हो बघा, रावण काय कमी धनवान होता का? 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, सप्तकोटी घरं कांचनाचे, संपूर्ण लंका सोन्याची, एकट्या रावणाची. एवढा धनवान तरी कोणी म्हणते का रावण की जय हो? एखादा एवढा पैसा असून त्याचं नाव घेत नाही का? का? आचरण महाराज. पैसा असून उपयोग नाही, आचरण महत्वाचं आहे ना महाराज. आचरणाला किंमत आहे महाराज. आपली माणसं त्याला ओळखता आली नाही. जोपर्यंत लंकेमध्ये विभीषण होता, रावणाच्या नगरीमध्ये जोपर्यंत विभीषण होता, रावणाला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. रावणाच्या नगरीतून विभीषण गेला, लंकेचं वाटोळं झालं महाराज. हो, म्हणून आपण कोणाच्या तरी पुण्याईनं आज इथं उभं आहे हे ध्यानात ठेवा. आई वडिलांच्या, आपल्या माणसाच्या कृपेनं आपण इथं आज उभे हे विसरू नका महाराज. त्यांच्या पुण्याईनं आपण आहे आणि पुण्याईनंच माणूस पुढं जात असतो महाराज. पैसा आज आहे तर उद्या नाही महाराज. मग जगामध्ये 3 व्यक्तींना किंमत आहे: धनवंत, विद्वान आणि व्यवहार चतुर. विद्वानाला किंमत आहे, विद्वानाला किंमत आहे. मला सांगा, पगार जो आहे तो कशावरती आहे? बुद्धिमत्तेवर आहे का आपल्या वजनावर आहे? बुद्धीवर आहे ना. जर आपल्या वजनावर जर पगार असता तर दांडग्यांना मोकार पगार असता, माझ्यासारखी मेली असते अशीच. म्हणजे किंमत कशाला? बोला ना, कशाला? बुद्धिमत्तेला. तुमच्या जवळ असणाऱ्या ज्ञानाला किंमत आहे महाराज. पण आपल्याकडे काय नाही, काय नाही बाबा, ज्ञान नाही. काय ज्ञान आहे आपल्याकडे महाराज? मुलीच्या लग्नामध्ये 50,000चे फटाके वाजवले. किती? बोला ना, किती? 50,000चे फटाके वाजवले. नवरदेव बाहेर. आपल्याला काय नाही? बोला ना, ज्ञान नाही. जमिनीवरून 2 भावांचे वाद चालू होते. जमिनीवरून 2 भावांचे वाद. कोर्टात केस चालू. जमिनीवरून वाद दोघांचे. दोघं भाऊ मेले. जमीन जागेवर. वकिलांनी स्लॅब टाकला. कारण आपल्याकडे काय नाही. हा बोला ना,
ज्ञान नाही महाराज. आणि ज्ञानाला किंमत आहे ना महाराज. धनवानाला किंमत आहे, विद्वानाला किंमत आहे, आणि व्यवहार चतुर आहे त्याला किंमत आहे महाराज. मग असा एक व्यक्ती ज्याच्याकडं ज्ञान आहे, धन आहे आणि जो चतुर आहे, असा एक व्यक्ती तुकोबाऱ्यांजवळ गेला. आणि तुकोबाऱ्यांजवळ गेल्यानंतर तुकोबाऱ्यांना म्हणला जय हरी. तुकोबाराय पण म्हणले जय हरी. बोला. तुकोबाराय म्हणले भक्ती करतो का नाही. तो माणूस म्हणला मला भक्तीमध्ये इंटरेस्ट नाही, आपलं बरं चाललंय, काही देवाची भक्ती करायची गरज नाही. तुकोबाराय म्हणले नुसत्या नोटा असून उपयोग नाही, देवाची भक्ती करावीच लागेल. आणि जो देवाची भक्ती करतो तो पुतळा चांदीचा नाही, तो पुतळा सोन्याचा नाही, तो पुतळा लोखंडाचा नाही, तो पुतळा कशाचा आहे. भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा जाणे 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 भक्तीचा जिव्हाळा कोटचे दैवा चा पुतळा कोटचे दैवा चा पुतळा आणि करो हे माझे मना आणि करो हे माझे मना कोटी दैवाचा पुतळा कोटी दैवाचा पुतळा आणि करो हे माझे मना मना आणि करो हे माझे मना जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनो हे माझे मना हो का पंडित शहाणा. जो देवाची भक्ती जाणतो तो पुतळा सोन्याचा नाही, चांदीचा नाही, दगडाचा नाही, लोखंडाचा नाही, कशाचा आहे. अवकाशाचा आहे, दैवाचा. आणि आपले इथे लोक दैवान कोणाला म्हणतात. अहो लोक दैवान कोणाला म्हणतात. हा ज्याच्याकडं पैसा आहे लोक त्याला काय म्हणतात, बाबा लय भाग्यवान आहे, लय दैवान आहे माणूस. हो त्यासारखा माणूस नाही गावात, कारण तो कोणी दैवान आहे, पैशावाला आहे महाराज. हो मोबाईल बंद करा ज्याचा असेल त्याचा. विठाला विठाला ज्याच्याकडं पैसा आहे त्याला म्हणतात तो दैवाचा पुतळा आहे महाराज. आता पुतळे भरपूर आहे आपल्याकडं, पुतळे भरपूर आहे. लोखंडाचे, सोन्याचे नाही, सोन्याचे ठेवायचेच नाही लोक. पुतळे आपल्याकडे भरपूर आहे महाराज. ते कधी हसती नाही, कधी रडती नाही, रातचे पा तसेच, दिवसाही पा तसेच, कधी आरडा उरड नाही, कधी बोंब नाही, असेच महाराज. पुतळे भरपूर आहे, पण ते दैवाचे आहे का हो. दैवाचे आपण आहे. आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय देवाची भक्ती करण्यासाठी, या नरदेह मिळाला. आपण दैववान आहे, आपण कोण आहे, भाग्यवान आहे महाराज. पण नुसती भक्ती करू नका, त्याच्यात काय असू द्या, जिव्हाळा असू द्या. काय असू द्या, जिव्हाळा. जिव्हाळा फार महत्वाचं आहे. नुसतं प्रेम असून उपयोग नाही, प्रेमात काय पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. जिव्हाळा शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. जिव्हाळा म्हणजे झरा, झरा. जिव्हाळा म्हणजे झरा. पाणी वड्याचं टिकतं का झऱ्याचं. अवकाशाचं टिकतं, झऱ्याचं, वड्याचं. आलं 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 गेलं 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 गेलं. आलं 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 गेलं गेलं. नव्या लग्नाचा आनंद आला तसा राहतो का काही दिवसांनी जातो. माय का काय बघतात, तुम्हाला अनुभव आहे.
आता मग त्या ट्रॅक्टरला जाऊ दे. विठाला 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 नव्या लग्नाचा आनंद आला तसा राहत नाही. आला 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 थोडं काही झालं गेला गेला गेला. तो मोसम आहे. आला 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 गेला गेला गेला. पण जिव्हाळा आला तसा टिकतो महाराज. जिव्हाळा म्हणून जिव्हाळा फार महत्वाचे जीवनामध्ये. जिव्हाळा असायला पाहिजे. बघा तुम्ही बाहेरून आल्यानंतर तुमचा नातू तुमच्या जवळ कधी येतो? आता हे मी सांगायचं का? तुम्ही बाहेरून आले, खेडवरून जाऊन आले, तुमचा नातू तुमच्या जवळ कधी येतो? त्याला तुम्ही गोळ्या आणल्या पाहिजे. गोळ्या आणल्या तर तू तुमच्या जवळ नाही तर तू तुम्हाला गोळ्या घालीन. त्याचं काय बस सांगतं महाराज. म्हणजे जिव्हाळा पाहिजे ना. आणि प्रेम करायला कोणी कोणावर मोकळं नाही मारत. कोणाचं उतू आले प्रेमाचे गप्पा का कोणी मारतं का? नाही मारत. त्या जिव्हाळा असेल तर प्रेम. मग भक्ती करताना पण काय पाहिजे? अहो प्रेम तर पाहिजेच पण काय पाहिजे? जिव्हाळा पाहिजे. जो देवाची भक्ती जाणतो ज्याच्यामध्ये जिव्हाळा आहे तो पुतळा कशाचा हो? दैवाचा पुतळा. भाग्यवान महाराज. आणि आपल्याकडे लोक भाग्यवान कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे लय पैसा आहे, संपत्ती आहे. बघा घरापुढील गाड्यांना आणि रुबाबांना श्रीमंती समजू नका. घरात म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा घर श्रीमंताचं आहे. ते मगाशी एक सूचना द्यायची राहिली माझी. कीर्तन आता सुरू झालं, अर्धवर आले तरी देतो. नीट ऐका, सूचना लय महत्वाची. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. कोणी म्हणले का तुम्हाला की टाळी वाजवाज बुवा? पण जर वाजवलीच निदान खेडबीड इकडं मंचर बिंचर आवाज गेला पाहिजे ना. 2-4 किलोमीटरचा आवाज गेला पाहिजे ना तुमच्या टाळ्यांचा. आपल्या इथं टाळ्यांना काही GST आहे का टॅक्स आहे का काय टोल आहे बाबा? फ्री आहे ना. मग वाजवलं तर मनापासून वाजवायची. कशी? अहो कशी? मला माहिती आहे महाप्रसाद नंतर आहे पण थोडं ॲडजस्ट करा अजून अर्धा पाऊण तास तासभर. असं मन मोकळेपणानं वाजवा. उगाच 10 रुपयाला एक टाळी असल्यासारखं वाजवू नका. जरा मनापासून येऊ द्या. घरापुढील गाड्यांना रुबाबांना श्रीमंती समजू नका. घरात म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा घर कशाचं आहे? श्रीमंताचं आहे. आणि म्हाताऱ्या आई वडिलांना जरा जीव लावा महाराज. हो तुम्ही बघा म्हाताऱ्या आई वडिलांची औषधाची चिठ्ठी नेहमी हरवताना दिसते का नाही? पण त्यांच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र तिथं मागं तो गप्पा चालू झाल्या प्रॉपर्टी काढल्यावर. औषधाची चिठ्ठी हरवून दिसाड हरवून पण प्रॉपर्टीचे कागदपत्र महिला मंडळ कसे ठेवतात? ते नाही हरवत म्हणतात. ते नाही हरवणार. सांभाळून ठेवल्या जातात महाराज. म्हणजे प्रेम कशावर आलं? अहो कशावर आलं? प्रॉपर्टीवर आलं ना महाराज. आई वडिलांसोबत भांडणं करून वाईलं घेतात आणि त्या मिळालेल्या घराला नाव देतात आई वडिलांची पुण्याई, आई वडिलांची कृपा. आई वडिलांनाच बाजूला काढलं कृपा होईल कशी हो? म्हणजे सांगण्याचा तात्पर्य आई वडील घरात खुश पाहिजे. पैसा काय आज आहे उद्या नाही महाराज. म्हातारे आई वडील कसे पाहिजे? खुश पाहिजे. ते घर कसं? श्रीमंताचं घर महाराज. मग भक्ती करत असताना जिव्हाळा महत्वाचा. जिव्हाळा नसेल काही उपयोगाचं नाही. याच्याही पुढे जाऊन तुकोबाऱ्या म्हणतात किती जरी ज्ञानी असू दे, पंडित असू दे, शास्त्र मुखोद्गत असू दे, हरिपाठ पाठ असू दे, गाथा पाठ असू दे, ज्ञानेश्वरी पाठ असू दे, कीर्तनकार असू दे, समाज प्रबोधनकार असू दे, शिवचरित्रकार असू दे, भागवताचार्य असू दे, रामायणाचार्य असू दे, नाही तर अजून कोणी असू दे, कितीही ज्ञान असू दे, पण त्याच्या भक्तीत जर जिव्हाळा नसेल तर तो काहीच कामाचा नाही महाराज. हेच अभंगाचं दुसरं चरण. आणि कनय माझ्या मना आणि कनय माझ्या मना
महाराजासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा वा वा, सुंदर महाराज, खूप सुंदर. मला सांगा बरं, गायन करणं सोपं आहे का हो? हा, सोपं आहे का? तुम्ही बोलत नाही, काही आजारी आहे का, नाराज आहे माझे? सोपं आहे का? हे मृदुंग वाजवणं सोपं आहे का? नाही. गायन करणं सोपं नाही महाराज. हो, त्याच्या मग कष्ट आहे महाराज. काहींना नुसतं सा लावायला वर्ष जातं, सा. सोपं नाही महाराज. मृदंग वाजवणं सोपं नाही, त्याच्या मागं 8-8, 10-10 वर्षाचं तप आहे महाराज. तेवढं रियाज करावं लागतं, बोटं फुटतात महाराज, तेव्हा एवढं सुंदर बोल वाजवता येतो. सोपं आहे का? नाही. माझा मित्र होता महाराज, 6 वर्ष आळंदीला. किती? 6 वर्ष आळंदीत फक्त धोतरच नेसायला शिकला, दुसरं काही झालं नाही त्याला. ते कोणालाही जमत नाही, सोपं नाही महाराज आहे. बरं त्यांचं जाऊ द्या, कीर्तन करणं सोपं आहे का? तू माया पुढं नाहीच म्हणणार. सोपं नाही महाराज आहे. सोपं आहे का? आता एवढे गायक वादक टाळकरी सगळे इथं उपस्थित आहे महाराज. तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे महाराजांची, वाटतं का नाही? वाटतं? तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट, रॉकेट कुठं उडतो म्हणा ना, कुठं उडतो? आकाशात. आता आकाशात रॉकेट दिसल्यावर आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडते हो, रॉकेट काय उंच उडते. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो ते तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित. मग तसं आमच्याकडं बघितलं तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई, म्हणा ना आता मजा आहे, पण आमचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला अवघड आहे महाराज. सोपं नाही महाराज. सोपं आहे का? एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं, महाराज तुमची लय मजा, महाराज तुमची लय मजा. म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर गाडीत, जास्त नाही. किती? 8 दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती किती दिवस फिरायचं? 8च दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देतं? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती किती? 8 दिवस. तो म्हणला ठीक आहे. त्याला वाटलं सोपं आहे, टाकलं त्याला गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ 2-2 कीर्तन. महाराज असं वैतागलं ते. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंश, हा देवाकडे जावे त्याच्या वंश, देवाकडे जावे त्याच्या वंश, देवाकडे जावे त्याच्या वंश. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा, देवाकडे देवाकडे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंश, देवाकडे जावे त्याच्या वंशा. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज, हे अवघड आहे. आता विषय निघाला म्हणून सांगतो बरं का, मी सहसा सांगत नाही. मी मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती किती? 30,000. सकाळ गाडीत, रात्री गाडीत, घरी जायला याची गॅरंटी नाही. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो महिला मंडळ, तसं आम्ही गाडी सकाळ संध्याकाळ शिजवतो महाराज. हो, पण ते तुमच्या लोकांचं प्रेम. आता हे कीर्तन झालं ना, मला लगेच इगतपुरीला निघायचं. उद्याची शिवजयंती तिथं. ते कुठं होत नाही. फेटा काढला की लगेच गाडीत पुढं 600 किलोमीटर वर्धा, वर्ध्याला कार्यक्रम. हे असं रोजच चालू आहे महाराज. पण ते तुमच्या लोकांचं प्रेम आहे, त्यामुळं आम्हाला एवढं बळ आहे. नाही तर कसलं काय, माणूस एक ट्रिप करून आला की 2 दिवस उठत नाही घरात. पण ते तुमचं प्रेम आहे महाराज, आणि त्या प्रेमामुळं आज आम्ही इथे आहे महाराज. हो, सुंदर वातावरण आहे कार्यक्रमाला. एवढं गावकऱ्यांनी सुंदर एवढं नियोजन केले महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज. सप्ताह म्हटलं तर 3-4 गोष्टीचं कौतुक मी आवर्जून करतो, आवर्जून नेहमी. पहिलं कौतुक करावं या गावकऱ्यांचं, या कमिटीचं की ज्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला महाराज. दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं, कारण अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे महाराज. तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. आता तुम्ही म्हणाल का पंक्तीलाच कोणी आलं नाही तर अन्नदान करून फायदा काय? मग त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे महाराज. आणि चौथं कौतुक करावं कीर्तनाला जमलेल्या या समाजाचं महाराज.
अगदी सुंदर असं त्या टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. मी काय तुम्हाला बळच वाजू का नको ठू का नको. तुम्ही ते अजून करंट निघाला नाही महाराज तो तुमचा. म्हणजे एवढं सुंदर वातावरण आहे महाराज. इथं आनंद घेतला पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. गाये नाचे उडे आपुलिया मनाच्या आनंदे आवडीने. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. सुंदर असं वातावरण आहे महाराज. इथं भक्तीत तल्लीन झालं पाहिजे. फक्त भक्तीत काय पाहिजे, काय पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. जिव्हाळा नसेल तर काही सुद्धा उपयोग होणार नाही महाराज. किती ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, जिव्हाळा नसेल उपयोग नाही महाराज. जिव्हाळा पाहिजे महाराज. आणि भक्ती मनाच्या मार्गाने करू नका. संतांनी जी भक्ती सांगितली ती केली पाहिजे. आपण मनाच्या मार्गाने करतो. भक्ती आवडीनं केलं पाहिजे. आपण करतो सवडीनं करतो महाराज. आपल्याकडे आवड नाही, आपल्याकडे सवड महाराज. सवड तर भक्ती. भक्ती कशी केली पाहिजे तुकोबाराय वर्णन करतात. हे चिथोर भक्ती आवडते देवा, 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 हे चिथोर भक्ती आवडते, हे चिथोर भक्ती आवडते, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हे विले अनंते तैसेचे रहावे, हे विले अनंते तैसेचे रहावे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हे विले अनंते तैसेचे रहावे, हे विले अनंते तैसेचे रहावे, तैसेचे रहावे. हळूहळू हळूहळू होते का, काही काळजी नाही. हां, आवडलं की असं टाळी वाजवायचं. म्हणजे तुमच्यामुळे ह्यांना पण उत्साह वाटतो, ह्यांना पण उत्साह वाटतो. आणि मी तर उत्साहातच आहे बाबा. त्याचा काही विषय नाही मला. वा वा वा. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. देवाला कुठली आवडते? संकल्पावी माया संसाराची. कोणत्या संतांनी संसार सोडा आणि असंच फिरा सांगितलं नाही. संसारावरचं थोडं जे प्रेम आहे ते देवाच्या चरणी वळवा. संकल्पावी माया संसाराची. आणि पुढंच तू उभं आहे म्हणतात कसं राहिलं पाहिजे? ठेविले अनंते तैसेची राहावे. आणि चित्ती काय असावे? समाधान. आणि आपल्याकडे आज काय नाही? समाधानच नाही. काय समाधान आहे? इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एक सुद्धा हात वर नाही. आणि जे करतं ते थोडासा ते बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोण आहे. त्यामुळे तुम्ही जरा विचार करून हात वर करा. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही. पाहू शकत नाही महाराज. आपलं मन दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा गाडी पाहिली, नवीन करकरीत नवीन इनोवा, याच्या छातीतच चमक आली. अहो बघता काही मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. हे मेलं ना, घेणं ना देणं. कारण काय नाही माणसाला, बोला ना, काय नाही? समाधान नाही. समाधान पाहिजे. आणि मी नेहमी एक वाक्य बोलतो कीर्तनामध्ये, एक वेळ माणसाने मळका असावं, मळक पाचारणेवाडी माणसाने मळका असावं, पण तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. जळकं नसावं. कारण जो बघा मळ साफ होतो. आता लई पावडर आहे, रीन आला, गडी, आता तर वॉशिंग मशीन आहे, मळ तुमचा सगळा साफ होतो. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. म्हणून माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. कसं असावं? समाधानी. आणि जरा हसत जा. जरा माणसाने जरा हसलं पाहिजे ना, खुश राहिलं पाहिजे महाराज. कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, बोला ना, बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. म्हणून माणसाने हसलं पाहिजे महाराज.
आणि मग जो हसत नाही ना त्याला अटॅक येतो. तुम्ही बातम्या वाचता का नाही? बातम्या 25 ते 30 वयात अटॅक. अहो हे काय अटॅक येण्याचं वय आहे काय? हां, आपले पूर्वज बघा, आजोबा पणजोबा हो कशी होते, 2 बैल, बैलगाडी, शेती याच्यावर समाधानी. पैशाची जास्त हौस नव्हती, समाधानी होते महाराज. त्या काळात जास्त दवाखाने पण नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? समाधान होतं महाराज. आता समाधान नाही राहिलं महाराज, समाधान नाहीच महाराज. म्हणून माणसाने समाधानी असं महाराज, चित्ती असू द्यावे समाधान. विठाला विठाला समाधानी राहा. आजकाल माणूस सहज बोलून जातो, हे माझं आहे, ते माझं आहे, हे माझं आहे, ते माझं, या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं सगळं. तू इथं येऊनच दाखव मग, तू ये आणि समाधान नाही. सगळं माझं, सगळं माझं. पण तुकोबारांत दे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? काय आपलं महाराज इथं? काही नाही महाराज, सगळं इथंच राहणार आहे. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, टाळकर या. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. वाह 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 वाह. पिंजरा आता घरी जाताना म्हणतच जायचं, पिंजरा. अहो थांबा, तुम्हाला विचारायचं नंतर विचारा. पिंजरा खाली महाराज, पिंजरा खाली. किती कमवा, पिंजरा खाली महाराज. हो, म्हणून विचार करून महाराज आयुष्य जगा. हो, आपण सहज बोलून जातो बघा. यम कधी येईन आणि कधी आपल्याला घेऊन जाईन तुम्हालाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही, कोणालाच माहीत नाही महाराज. मग आहे तोवर चांगलं जगा महाराज. आपण यमाला नाव ठेवतो, यमाला. माझ्या बायकोला घेऊन गेला, माझ्या भावाला घेऊन गेला, माझ्या आईला घेऊन गेला. मी तर म्हणतो यमासारखा चांगला देव नाही. तुम्हाला खोटं वाटते का? बरोबर आहे, लगेच पटलं बुवा तुम्हाला. मग काय, यमासारखा चांगला देव नाही. तुम्ही म्हणाल का? बघा, यम सहज घेऊन जात नाही. असा यम न्यायच्या अगोदर पहिले 3 मिस कॉल देतो. असा आलान घेऊन गेला असं नसतं त्यांचं. आधी 3 मिस कॉल असतो, 3. तुम्ही म्हणाल यमाकडं आपला नंबर गेला कसा? तुमचा काय, तुमच्या अख्ख्या खानदानीचा नंबर आहे यमाक. हां, यम अगोदर मिस कॉल देतो. पहिला मिस कॉल मला तर वाटतं इथं बसलेल्यापैकी 90% लोकांना मिळालेला असेल. पहिला मिस कॉल सांगू का? म्हणा ना, सांगू का? काळे केस पांढरे होणे. हा मिस कॉल बऱ्यापैकी लोकांना आलेला आहे महाराज. पण लोक एवढे हुशार निघाले, काय हो, पांढरे केस काळे केले बुवा. पण त्यांना मिस कॉल समजला. काहींचं काळं करू करू टक्कल पडलं, पण मिस कॉल समजला, मिस कॉल समजला नाही महाराज. पण यम दयाळू म्हणला ना, चांगला देवी म्हणलं का नाही, तो दुसरा मिस कॉल देतो. दुसरा, डोळ्याची पावर पार कमी करून टाकतो, दिसतच नाही. डोळ्यानी नीट दिसत, पण लोक हुशार महाराज. डोळे तपासून चष्मा घालतो, पण मिस कॉल त्याला समजला नाही. मग शेवटची संधी देतो यम, शेवटचा मिस कॉल, शेवटचा. सगळे दात पाडून टाकतो. लोक म्हणा ना आता, काय काय म्हणले?
पण त्यांना मिस कॉल समजत नाही. मग वैतागतो, आता बाद झालं काय मिस कॉल खेळायचं. मग पुढचा मिस कॉल नाही येत, मिस कॉल नाही, मेसेज नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल तुम्हाला उचलावाच लागतो. मग तुम्ही शेतात असू, नाही तर घरात जेवत असू, नाही तर कीर्तनात असू, तो कॉल तुम्हाला उचलावाच लागतो महाराज. त्याशिवाय पर्याय नाही महाराज. सगळे गेले आपणही जाणार आहे महाराज. हो बघा किती सुंदर प्रमाणे. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी पय आले मोठे. 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 आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. मेला पंजा मेला बाप मसना गेला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो देखत 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 नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठे बयाले मोठे. उठा जागा पाठे बयाले मोठे. उठा जागा पाठे बयाले मोठे. उठा जागा पाठी बयाले मोठे. बयाले मोठी. ओ उठा जागा पाठी भयाले मोठे. ओ घर आजबर. चला म्हणजे आजा गेला पंजा गेला, आपण त्याच्याच मार्गावर आहे, जाणार आहे महाराज. माझं करण्यात काय मजा आहे महाराज? मजा आहे का? अजिबात नाही महाराज. म्हणून देवाच्या भक्तीत जिव्हाळा राहू द्या महाराज. हो भक्ती देवानी सांगितली, संतांनी सांगितली तशी करा. मनाच्या मार्गाने करू नका. काय गरज आहे महाराज? आपली भक्ती म्हणजे निवळ आंधळी भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून हे खऱ्या देवा. बघा थोडक्यात एक उदाहरण देतो. हो आपली भक्ती कशी आहे बघा. मी नेहमी कीर्तनात ती उदाहरण देतो. कढीपत्ता माहिती आहे का महिला मंडळ? अहो कढीपत्ता. मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? झाडावर असा हिरवागार काय. आता तुमचा आवाज पुढचे 2 मिनिटं मला आला पाहिजे इथपर्यंत, तरच मी पुढे जाणार, नाही तर मी इथूनच घरी जाणार. बोला. झाडावर असा हिरवागार काय. कढीपत्ता. आवाज येऊ द्या बरं का. कढीपत्ता तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय कढीपत्ता. हो एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय रिक्षात घरी आलो. कोण? ते म्हणतात कढीपत्ता. आता काय सांगावं. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो बा. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्या सोबत काय होणार आहे. जसा कढीपत्ता घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, तुम्हाला अनुभव वाटत. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबाडलं आणि दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? कढीपत्ता.
असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? कढीपत्ता. वरून मिरची, ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. हो, ताटं वाढले, जेवणारे बसले. हो, जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला हो? कढीपत्ता. जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? कढीपत्ता. मग आपली भक्ती म्हणजे महिला मंडळ, ते म्हणतात कढीपत्ता. नाही प्रॉफिट नाही लॉस महाराज, अशी भक्ती करू नका. हो, मनापासून करा महाराज. हो, मनुष्य जन्म सारखा सारखा नाही, एकदाच आहे. प्रेमाने आनंदाने भक्ती करा महाराज. हो, सगळ्यांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखानं गोड भजन करायचं. विठोबा रखोमा जय विठोबा रखोमा, विठोबा रखोमा, जय विठोबा रखोमा, टाळ्या टाळ्या. विठोबा रखोमा. त्या जिव्हाळा नसेल उपयोग नाही महाराज. आता याच्या पुढे जाऊन तुकोबाऱ्या म्हणतात की नामारूपाचा मेळ पाहिजे. काय पाहिजे? नामरूपाचा मेळ पाहिजे. बघा, शेतामध्ये पीक चांगलं यावं असं वाटत असेल तर काय लागतं? तुम्ही प्रश्न नाही समजला. शेतामध्ये पीक चांगलं यावं असं वाटत असेल तर काय पाहिजे? शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक. शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक. पण आता सगळं उलटं चाललंय महाराज. आता उलट आहे. बघा तुम्हाला सांगतो, असं मोठं खटलं कळतं ना तुम्हाला, मोठं कुटुंब, असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन तेलाचं पिटलं. का? 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 कारण घरात एकमत नाही महाराज. घरात एकमत पाहिजे महाराज. हो, ज्या घरात एकी असती त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी पाहिजे महाराज. सासू सुनेत, भावा भावात, बाप लेखात काय पाहिजे? एकी पाहिजे. एकी लय महत्वाची महाराज जीवनामध्ये. हो, मिळून मिसळून प्रेमानं राहिलं पाहिजे महाराज. मेळ पाहिजे, नामारूपाचा मेळ पाहिजे. शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. संसार करण्यासाठी पाहिजे वित्त. वित्त म्हणजे पैसा. अन्न पचवण्यासाठी पाहिजे वा 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 पित्त. आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त. म्हणून नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. आणि ही गोष्ट मला तरी वाटते तुकोबाऱ्यांनी 450 वर्षापूर्वी सांगून ठेवले. पण लोक ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतेच नाही, ऐकतच नाही. मला ऐकलं पाहिजे. आणि जर ऐकलं नाही तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन. सरते शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. आमचे काय बाजाईल. आमचं काय बाजाईल. आमचे काय बाजाईल. काय बाजाईल. आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी. सगळ्यांच्या एक साथ टाळ्या. एक साथ हा माग बसलेले. हे वर्तमान कोटे तुमचे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे तुमचे, वर्तमान कोटे. वर्तमान कोटे तुमचे, वर्तमान कोटे. लटके न बोलू आम्ही 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 वर्तमान कोटे. वर्तमान कोटे तुमचे, वर्तमान कोटे. वर्तमान कोटे तुमचे, वर्तमान कोटे. वर्तमान कोटे तुमचे, वर्तमान कोटे. वर्तमान
न बोलू आम्ही वर्तमान कोणी पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 दांगड धिंगाग अवगा दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगाग अवघा दांगड धिंगाग अवगा दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगाग अवघा दांगड धिंगाग एक ठेका चुकला नाही पाहिजे हा दाताचं दातवन घ्या ग कोणी एक साथ टाळ्या एक साथ तुमच्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजे हा माग बसलेले दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळम बोला दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळ बोला या शेजारनी नाव या शेजारनी नाव बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारनी नाव या शेजारनी नाव बरं नाही केलं बया मला 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 पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी सावध होणे भजने लागा देव करा कैवारी माझ्या हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी मागच्यांचा आवाज काही येणे बुवा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी बोला मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी तरी झाला शिवाजी राजा टाळी टाळी
जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार. माय बहिणीची इज्जत राखणार, माय बहिणीची माय बहिणीची राग. असा सरदार शिवाजी राजा धीरजी, असा सरदार शिवाजी राजा धीरजी, असा सरदार शिवाजी राजा धीरजी, धीरजी 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 सगळ्यांच्या हातवरती हात 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 वरती. एक साथ एक हा एक 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 दोन एक दोन हा. ए पिंगळा महाद्वारी बोला बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोला बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. वा 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 वा. सुंदर महाराज, धन्यवाद. गायक वादक सुंदर साथ दिली. ऐका, संतांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे महाराज. आणि जर ऐकलं नाही महाराज तर मनुष्य जन्म काही सारखा सारखा नाही. शेवटची पाळी, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकल्यावर मग फेरा पडे. ऐकलं पाहिजे महाराज. आणि सांगितलेलं कमीत कमी ऐकलं पाहिजे. लोक काय करतात, आपण एक सांगितले की लोक वेगळंच ऐकतात. बरोबर आहे का नाही? मी मागं मुंबईला कीर्तनात होतो आणि कीर्तनात एक वाक्य बोलून गेलो मी, जसं पेराल तसं उगवतं महाराज. चालायचं. लहान मुले देवा घरची, मोठ्याने म्हणा, लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले निळू फुले. त्याचं काय असतं तेव्हा? यांच्यावर सांगण्यावरती सांगायला एक किस्सा आहे माझ्याकडे, पण आता ते टाईम नाही माझ्याकडं. हां ऐका. हा म्हणजे कीर्तनात सांगून गेलो मी मुंबईला, जसं पेराल तसं उगवेल. त्यात काही चुकीचं आहे का? प्रमाणे शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ, जसं पेरणार तसं उगवणार. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो आणि एक जण माझ्या जवळ आला. तो म्हणला, महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हटलं काय बोललो? म्हणतो जसं पेराल तसं उगवेल. म्हटलं बरोबर तर आहे. तो म्हणतो साप चुकीचं आहे. म्हटलं झालं काय? तो म्हणला तुम्ही शेंगदाणा पेरला, शेंगदाणा पेरला, टरफलं आलो कुठून? अरे म्हणलं टरफलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना? तो म्हणतो नाही नाही नाही, जे पेराल. अहो माझी अकलच बंद झाली. जे पेराल तेच उगवून. म्हटलं आणि तुम्हाला हलवू देईन तिथून. मग मी लई वेळ विचार केला. म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना? उत्तर पाहिजे ना? देतो, पण फुकट देणार नाही. मला घरी चहा प्यायला नाही. गेलो घरी चहा प्यायला. चहा प्यायला गेलो, त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. ते आलं कपात चहा घेऊन. अरे म्हणलं फक्त चहा. तो म्हणला महाराज खारी टोस्ट बटर बिस्किट नाही, फक्त चहाच आणला. अरे म्हणलं फक्त चहा, कप कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का? म्हणलं बावळा टरफलाशिवाय कुठं शेंगदाणा. तो म्हणला महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? असे लोक असतात महाराज, लय विचित्र लोक महाराज. त्यांना बोलायचं कळत नाही, वागायचं कळत नाही, काय नाही महाराज. लय अनुभव असतात महाराज. एक जण कीर्तन संपलं, माझ्याजवळ आला, पाया पडला, खिशातली 200 रुपयाची नोट काढली आणि पायावर ठेवली. म्हणलं हे कशासाठी हो? तो म्हणतो ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं हे कुठंच चालत नाही, इथं चालन काय? मग असे लोक असतात महाराज. अवघड विषय महाराज. म्हणून मी सांगतो चांगलं वागा, माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. परमार्थामध्ये बघा, एखादा बोल कमी वाजवता आला चालेल, एखादी चाल म्हणता नाही आली तरी चालेल, एखादा अभंग चुकला ठीक आहे, पण परमार्थामध्ये आचरण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. जीवनामध्ये आचरण महत्त्वाचं आहे महाराज. हो हो.
वागायचं कसं कळलं पाहिजे. परमार्थात आल्यानंतर माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागण्यात बदल झाला पाहिजे, तेव्हा परमार्थ होत असतो महाराज. भक्ती केली पाहिजे. भक्तीचे 9 प्रकार आहेत, नीट आहे का? 9 प्रकार. श्रवण मनन कीर्तन पादसेवा पूजन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. 9 प्रकारची 9विध भक्ती आहे महाराज. श्रवण भक्ती केली जनक राजांनी. जनक राजेच्या नगराला आग लागली, आग, तरी तो जागचा आला नाही, असं श्रवण असावं महाराज. आपण कीर्तनाला बसतो पण एका चित्ताने बसतो का? कुलूप लावलं का नाही, कुलूप लावलं का नाही. मांजर दूध तर पिणार नाही ना, मांजर मग इथं पण विचार, मन कुठं घरी महाराज. हो, आपलं जागेवर नसतं चित्त महाराज. पण जनक राजेच्या नगराला आग लागली, जागचा आला नाही, असं श्रवण असावं महाराज. हो, दास्य भक्ती कोणी केली? हनुमंतरायाने. सख्य भक्ती कोणी केली? अर्जुनाने केली. पादसेवा भक्ती कोणी केली? भरताने केली. भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याचे पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवणारा एकमेव भाऊ म्हणजे भरत. आपला भाऊ जाऊ द्या कुठं वारीला, दुसरा भाऊ कसा बांध करून ठेवतो, मेळ लागून देतो का? नाही महाराज, अवघड आहे महाराज. 9विध भक्ती महाराज, सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आत्मनिवेदन भक्ती महाराज. हां, मग 9 प्रकारची 9विध भक्ती, आणि ही भक्ती जो जाणतो तो शुद्ध महाराज. अभंगाचं शेवटचं तो का म्हणे नवविध, तो का म्हणे नवविध, तू का